म्हाकाय बरें दिसलें की खऱ्या अर्थात म्हणजे 5 वर्साच्या कार्यकाळात आम्ही प्रोजेक्ट व्हडले व्हडले करता, बट जे समाधान अटल सेतू जुवारी ब्रिज करपाक आसा तितकेच समाधान काजूकट्टो गावातलो रस्तो करताना तेच समाधान आसा, हे खूब महत्वाचें आसा. तो रस्तो आणि तो पूल हे खूब लोक येतले वतले, बट आयज काजूकट्टो गावात काजूकट्टो ह्या रस्त्या वयल्यान जे भुरगे किंवा जे जाणटे येतले वतले ते फुडार आम्ही पळयता की समोर बसलेले भुरगे जे आसा पळय न्ही, हेच फुडार इंजिनियर जातले, दोतोर जातले, टीचर जातले, या देशाचे उज्ज्वल भविष्य जातले, या गावचे उज्ज्वल भविष्य जातले, हे खूप महत्वाचे आसा. त्या खातीर 7 कोटी रुपया आम्ही रस्त्याक डायरेक्टली आणि इनडायरेक्ट अजून 7 कोटी रुपया मोडटा आसतना खंयसरूच वायट दिसना, वयल्यान समाधान जाता की हय, जरी 70 लोक असले प्रत्येकाच्यान आम्ही 10-10 लाख रुपया जरी मोडचे पडले असत जाल्यार ते सुद्धा पैसे सरकारान मोडपाक जाय, कारण तेजी ती गरज आसा. म्हणून हे प्रोजेक्ट करपाचे कंटिन्युअसली फॉलोअप बाब सुभाष फळदेसाय फाटली 2 वर्सां म्हणजे कंटिन्युअसली मांडटालो. खरें म्हणजे तशें पळोवंक वचत जाल्यार हो 5 वर्सां पयलीं जातलो आसलो रस्तो, तो मदीं घरा धाडलो तुमी म्हणून मातसो उशीर जालो, नाल्यार फाटल्याच 5 वर्सांक तो रस्तो जावन वचपाचो. म्हणजे तुजें आतां भाशण सांगता तुका आनी आतां सांगचें पडचें नासलें, त्या मदल्या 5 वर्सांत तें जातलें आसलें. सुरेश याद दवरूंक जाय आसलें तुवें, त्या खातीर ते बेगीन जातले असले अशें म्हाका दिसता. ओके, कशें आसा सांगता तुमकां, जोपर्यंत विजनरी लिडर मेळना, म्हणजे जोपर्यंत लोकांचे विचार करपी लिडर मेळना तोपर्यंत असली कामां जावंक शकना. सरकार पैसे दिवपाक तयार आसता, बट ताच्या खातीर लोकांचो विचार करपी लिडर जो आसता पळय न्ही ताका निवडून दिवचो पडटा. तोच सामान्य लोकांच्या मदीं येवन सामान्य लोकांचे प्रश्न सोडू शकता, अदरवायज कोण सोडू शकना. नाजाल्यार आमदार जातले वयतले, पूण हांवें म्हटलें ताका कंटिन्युटी आसप, म्हणजे एक जालो काय एकदां तो फुडें जर म्हणजे फाटले 12 ते 17 आनी 17 ते जर 19 आसलो, ह्या मतदारसंघातले प्रश्नच उरचे नासले, सगळेच प्रश्न सुटावे जातले असले. म्हणून एनी हाव, बट जरी म्हणजे आम्ही म्हणटा उशीर जालो जाल्यार सुद्धा परत तुम्ही ताका एकदा निवडून हाडलो, त्यांनी आपली उरलेली सगळी कामां हातात घेतली आणि ती करपाक सुरवात केल्या. 2 गजालीचेर म्हणजे सातत्यान हांव जशें म्हणजे म्हणटा की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आनी ह्युमन डेव्हलपमेंट. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे कितें, रस्तो, लायट, उदक, हे तें. तुज्यो म्हाका 2-3 गजाली सांगल्या, तुवें म्हाका लेटराय दिला ती पळयतालो की एक पयल्यान पयली फॉरेस्ट डिपार्टमेंटात लक्षात घेवचें, हांगासले जे फॉरेस्ट आसा ते ह्याच लोकांनी दवरला, तुम्ही दवरपाक येवंक ना. जर त्यांच्या आज्या पणज्यांनी जर हे फॉरेस्ट राखून दवरूंक नासले जाल्यार अशें ते आसचेच नाशिल्ले. ते तेन्नाच म्हणजे तुमी हांगासर येवच्या पयलींच ते मेकळे करता आशिल्ले. तेंच्यांनी राखून दवरला म्हणून तर हे फॉरेस्ट आसा. आमचे ह्या भागात रावपी सगळे लोक हे निसर्गाची पुजा करपी लोक आसात. म्हणजे सातत्यात खंयचें जरी झाड चुकून तांकां मारचें पडलें चुकून जाल्यार त्या झाडाची पयली पुजा करतले आणि ताज्या उपरांतूच ते झाड मारतले, त्याच्या शिवाय त्या झाडाक हात सुद्धा लायनात. बरीचशी अशी झाडां आसा की त्या झाडाची खानी सुद्धा ते मारिनात. खुबशीं झाडां आसतलीं ताका आमी देवाचीच झाडां म्हणटात, आणि त्या झाडाचे खानी सुद्धा मारपाक फाटी फुडें वचना. म्हाका दिसता आमच्यो बऱ्योचश्यो भयणी लाकडां हाडूंक वयता ते सुद्धा मेल्ल्या झाडाचीच लाकडां मारतात, त्या शिवाय दुसऱ्या झाडाचें लाकूड मारिना. म्हणून फॉरेस्टान थोडोसो इंटरफियरन्स जो आहा लोकांच्या मदीं हो कमी करचो. लोकांक जाका आमी म्हणटा इज ऑफ लिव्हिंग हे दिवपाक जाय, आणि ताका म्हणजे सातत्यात तुम्ही त्यांच्या बरोबर जर कॉपरेट केले जाल्यार लोक आनीक खूब मोठ्या प्रमाणात तुमच्या बरोबर कॉपरेट करपाक तयार आसा. म्हणून जे जे विशय आतां हो आमचो बाप कांता उलयलो पळय न्ही, ताज्यो केसीसूय जर आसत आनी लॉंग पेंडींग केसीस आसत जाल्यार जाता तितके बेगीन त्यो केसीस सोडोवपा खातीर पणजेन एकदां तुका आफयता ज्याच्यो इंडिव्हिज्युअल केसीस आसात. कारण FRCच्या वतीन आमी सरकार फॉरेस्टांतली जागा तांकां दिता, दिवपाचो प्रोसेस सुरू केला. जवळपास 2 ते 2.5 हजार लोकांक दिली 10,000 एप्लिकेशनांतल्या. उरलेली 7,500 एप्लिकेशन या म्हणजे डिसेंबर 26 पर्यंत सगळी एप्लिकेशनां क्लियर करपाचो सरकाराचो निर्णय आसा, सगळी FRCची. म्हणजे तुज्या सारकिल्ल्याक जर तुजी स्वताची जागा आसत जाल्यार फॉरेस्टा बरोबर उलोवन एकदा तो विशय क्लियर करून तुजी कितली सरकाराची कितली हो विशय एकदाचो मिटून हो विशय रिजॉल्व करपाक जाय, जेणे करून प्रायवेट लँड ज्याची फॉरेस्ट एरियेत आसा त्या खातीर डेव्हलप करून दिवपा खातीर जे कितें डिफिकल्टीज येता आसत जाल्यार ते रिजॉल्व करपाचो आमचो प्रयत्न आसा, जेणे करून तांकां आपल्या जागेतली उदरगत जी करपाक जाय. कदाचित आपल्याक घर बांदपाक आसतलें, जशें आतां बाब सुभाष फळदेसायांनी म्हटलां त्या प्रमाणे टुरिस्टीक डेव्हलपमेंट जर करपाची आसत जाल्यार ती करपाक आमी जाता तितके बेगीन तांकां तें सहकार्य हे करता.
दुसरी गजाल एक गजाल म्हटल्यार हांगासली शाळा आसतले, हायस्कूल आसतले, हाय सेकंडरी आसतले. म्हाका दिसता बऱ्याचशा बाची गजाल हो वेवसाय आमी पळयता की सगळेच जाण हांगासल्यान पणजे वचून नोकरी करूं शकना आणि सगळ्याच जाणांक म्हणजे थोडे जाण अर्धे शिक्षीत असल्या कारणान सगळ्या जाणांक नोकऱ्यो मेळपाक शकना. पण आमचो प्रयत्न आसा की आमी जे म्हणटा की स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग, ITतल्यान वेगवेगळे कोर्सीस काडले. मॅक्झिमम जे कोण ह्युमन रिसोर्सान, हाऊसकीपिंग, सेक्युरिटी किंवा आता आमचे स्टाफ सिलेक्शन किंवा आनी खंयसर ह्युमन रिसोर्सांतले वेगळे पोस्ट येयला, थंयसरूय सगळ्या जाणांनी ऑपॉर्च्युनिटीज ज्यो आहा त्यो घेवच्यो. बट महत्वाचो म्हणजे आमी म्हणटा की हांगासर स्वताचो वेवसाय कितें जावपाक शकता. तुम्ही आतापर्यंत काजू लायताले, त्या काजूक मॅक्झिमम पीक म्हणजे ताका सबसिडी दिवपाचो, बट थोड्या जाणांक तेय प्रॉब्लेम आसले, ते मंत्र्यान रिजॉल्व करपाक घेतल्या. पण नेक्स्ट आमी ताका दोनूच पर्याय जे आसा, एक म्हणजे टुरिजमाच्या वतीन तुम्ही डेव्हलप जर केले, बट दॅट इज ऑल्सो म्हणजे थोडोसो डिफिकल्ट आसा, इन्व्हेस्टमेंट आसा. बट सरकाराच्या वतीन आमच्या कामधेनू योजना जी आसा, माझे तर म्हणणें आसा की आमी कामधेनू योजना पयलीं पळयताले की शेड बांदूंक जायी, त्या गोट्याक अप्रुवल जाय, हे सगळें आशिल्लें. बट तुमच्यातल्या गांवांतलो जर इनिशिएटिव्ह कोण जर घेता आसत, हांगा डेअरी आसा म्हाका खबर ना, बट ती डेअरीची वेवस्था करून खंयसरूच तांकां कामधेनू योजनेन सुटसुटीत करून प्रत्येक महिला जर गाय किंवा म्हस घेवपाक तयार आहात जाल्यार तांकां दोन डायरेक्टली आमी सबसिडी बेसिसचेर 90% दिवपाक तयार आहा. ती तुम्ही घेऊन सुरुवात करा, जेणे करून ती घरात बसलेल्या जाग्यार कमीत कमी 25,000 रुपया अर्न करपाक शकतले. कारण फॉडर जाय तो फॉडर तुम्ही हांगा तयार करपाक शकता. ग्रीन फॉडर तयार करपाक हांगा कठीण न्हू. आणि पयलीं जेका काम दिवन डिफिकल्टी कितें आसली, कंपल्सरी तुम्ही गोठो बांदूनच दाखया ताज्या उपरांत. बट तो तुम्ही कसोय जरी बांदलो, तुमची शेड जरी कशी जरी बांदली, विदाउट डेट म्हणजे ते रिलॅक्स क्लॉज करून आम्ही प्रत्येक इनिशियली, आणि ते बी महिलांच्या नावाचेरूच, दादल्यांचे न्हू, महिला चड विश्वासू आहा. ती डायरेक्टली म्हणजे हांव 100% सांगता, तांकां सगळीं जाणां सेल्फ हेल्प ग्रुपाक जी काम करतात पळय न्ही, ती तांकां खबर आहा घेतलेले पयशे सरकाराचे ती रोखडीच भरतात. म्हणून स्पेशली ह्याच गावात आमी कामधेनूक रिलॅक्स करून ते दिवपाक तयार आहा. तुम्ही इनिशिएटिव्ह घे, नांवां घे तेंची. सगळ्या जाणांक इनिशियली 2-2 दी. हांगासर डेअरीची हे कर, येवन डेली रस्तो जातलो जाता, दूध व्हरपाकूय बरें पडटलें, जेणे करून मिनिमम टू मिनिमम इन्कम म्हयन्याक 25,000 सहज जावपाक शकता. म्हाका दिसता जेणे करून एक तांकां इन्कमाचो साधन आमी हांगासर उपलब्ध करून दिवपाक शकतले. हाज्या व्यतिरिक्त आमी ऑर्गेनीक हाजेर जो भर दिवपाक जाय, म्हणजे आमी जाका म्हणटा की ऑर्गेनीक व्हेजिटेबल, ते ऑर्गेनीक व्हेजिटेबल जर तुम्ही लावपाक सुरवात केली जाल्यार ताका डायरेक्ट मार्केट लिंकेज करून दिवपा खातीर आमदार तुमकां मदत करपाक शकता. जेणे करून तुम्ही निव्वळ आज 5 स्टार हॉटेल्स किंवा बाकीचे कडेन आमी एकदा जर सर्टिफाय केले, तुम्ही ह्यो ऑर्गेनीक व्हेजिटेबल तयार करून दिता म्हणटा आसत जाल्यार ताका मार्केटूय एस्टाब्लीश करून हे आमच्यान दिव येता. ताणें म्हटला तो कुणबीचो प्रयोग, हो प्रयोग आमी थोड्याच दिसाच्या भितर हँडीक्राफ्ट धाडून ताका तोय प्रयोग जो आहा पळय न्ही तोय करता, जेणे करून बाकीचे जे स्कील जावन तांकांय उपयोगी येतलो. बट एक गजाल आसा की आमकां सगळ्या जाणांक आमी जो गांव आमचो फाटीं उरला म्हणून तो फाटीं उरतना तो फुडें वचपाक जाय. म्हणजे एकदां पळयता की कर्नाटक बाउंड्रीच्यान आमचो लास्ट गांव न्ही तो फर्स्ट गांव आसा. कर्नाटक बाउंड्रींतल्यान सुरू जाता आसतना तर तो पयलो गांव आसतलो आणि त्या गांवची उदरगत जावपाक जाय आसत जाल्यार अशा पद्दतीन वेगवेगळ्यो योजना आमकां राबोवच्यो पडटल्यो. आमकां सगळ्या जाणांक इंट्रस्ट घेवन काम करचें पडटलें. आमकां सगळ्या जाणांक वेगवेगळो विचार करचो पडटलो. जे शिकलेले भुरगे आसा तांकां हांव पळयतालो की मॅक्झिमम टुरिस्ट आमी अट्रॅक्ट करूं शकता, बट त्या खातीर तुमीच काम करचें पडटलें. ओके, हे जर सगळ्यांनी केलें आसत जाल्यार गांवची उदरगत ही खूब मोठ्या प्रमाणात जावपाक शकता. हो गांव सामको रिमोट, हांगा कांय कसल्यो सुविधा नासल्यो, पूण अशा भागाक आज आमचे मुख्यमंत्री येवन विजीट करतात आनी ह्या लोकांची राहणीमान जावं ह्या लोकांक कितें कितें जाय हेजी तांकां एक जाणीव करून घेतात. हे खरोखरच एक आमच्या सगळ्यांचे आनंदाची गोष्ट आसा. खास करून म्हाका दिसता हो रस्तो हे गांवाक म्हाका ते हार्डली 200 लोक पॉप्युलेशन आसा ल्हान मोठी, पूण जवळ जवळ आज गव्हर्मेंट कल्ला टू काजू गट्टो जो पाडी टू काजू गट्टो हो जो रोड आसा, ह्या रस्त्याक जवळ जवळ 8 कोटीचे हे बाबा म्हाका दिसता 8 करोड हे आज सँक्शन जाल्लें आसा, काम सुरवात जाल्लें आसा आनी लास्ट टप्प्यार पावल्लें आसा. खास करून मुख्यमंत्र्याचे आतां सांगले प्रमाणे एक जे बारीक लोक आसा, सदांच म्हणटात ते की बारीक लोकांक आपल्या सरकाराच्यो ज्यो सुविधा आसा, फॅसिलिटी आसा, इन्फ्रास्ट्रक्चर जावं बाकीच्यो फॅसिलिटी आसा हे लोकांक मेळपा जाय. तेंचे प्रयत्न आसता की बारीक लोकां पर्यंत आपल्या सरकाराचे सगळे योजना पावपा जाय. त्या उद्देशान आज एक
एक विजीट जाल्ली आसा आनी खास करून इतले मोठे प्रमाणात जो निधी आणि फुडलो जो रोड आसा म्हाका दिसता जो जो 7 कोटीचो रस्तो जो फुडलो आतां जावपाचो आसा तो आमच्या कल्ला गांवाक टच जातलो जावं काजरा गांवाक आमकां शॉर्टकट वचपाक मेळटलें. देखून म्हाका दिसता की हांव जेन्ना झेडपी आसा तेन्ना हांगा म्हणजे स्वताच्या खर्चांनी ती बांय मारली, उदक लागलें पूण मागीर वयर चडोवपाक जायना जालें. वापरावी ना ती बांय तशीच उरली, खूब डीप गेल्ली, कळ्ळें न्ही. अशें खुबशें कार्य केलें. हांगा रस्तो आमी मशीन धाडटाले, करून घेताले, परत पावसाक व्हांवून वतालो. प्रत्येक वर्साक रस्तो करचो पडटालो. आयज कोणी खंयचे येतले, खंयच्यान पणजेच्यान आनी हांगच्यान येतले आनी हांगा खूब व्हडलो बोवाळ घालतले की ह्या लोकांचे कोणी घेवप. म्हाका इतकेंच दुर्दैव दिसता गांवचे लोकूय मागीर तांकां आपल्या घरान घेवन ती मिटिंगो लायतात. सुभाष फळदेसायन हांगा काम करता आसतना म्हजे सरकाराचे हे कांय हांगा गांवान भितर जेन्ना स्कूल ना जाली, स्कूल बिल्डींग ना जाली, सरकारा कडेन डॉक्युमेंट सारके व्यवस्थीत ना जातकच आमच्या स्वताच्या खर्चान हांगा शाळाय बांदून दिली. दुसरी कल्ला गांवाकय शाळेक मदत जाय तीय करून दिली. प्रत्येक गोष्ट आसा ती सरकारा कडेन जाता अशें कांय ना. आमी श्रमदानान खूब केल्लें आसा. म्हजो गांव खूब पयस आसतलो पूण तरी आसतना सकाळ फुडें 5 हांव हांगून हांगा चलत येतालो. त्या वेळार जायनाशिल्लें. चलत हांगच्यान मदल्यान आमी वयर चडटाले. पिल्लो मोटरसायकल दवरतालो आनी हांगा 1.5 तास चलत येतालो. दिसभर बांयचें काम करताले. लोकांक याद जावपाक जाय की आमी कश्ट कितले घेतलेले आसात ते. आयज एखादी हांव मंत्री जाला तो फुकट असो जालो ना. म्हणजे हे सगळे कश्ट घेता आसतना प्रत्येक गांवांक हांव ज्या ज्या गांवांत भितर वता त्या गांवची हांव 20 वर्सांचो इतिहास सांगपाक शकता की ह्या गांवांत भितर आमचो संबंध कितें आसतो. म्हणूनच आयज हो रस्तो करता आसतना आमकां हांव खूब खूब देव बरें करूं म्हणटा. आदरणीय मुख्यमंत्र्या कडेन जेन्ना प्रपोजल गेलें आमकां एका मतदारसंघान भितर वर्साक 10 कोटी मोडपाक अनुमती आसा. म्हणजे सरकारान एक डिसिजन घेतिल्लें आसा की PWDच्या रस्त्याच्या कामा खातीर किंवा PWDच्या कामा खातीर आमकां 10 कोटी एका मतदारसंघान भितर. आमची लोकसंख्या आसा ह्या मतदारसंघान भितर सादारण 50,000, 29,000, 28,000 मतदार. तातूंतल्या फक्त 150 मतदारसंघा खातीर आमी हांगा सादारण ते 14 कोटी आयज मोडलेले आसात. आनी ताजे नंतर आतां लँड एक्विजिशन तुमी म्हणटा तशें आयले जर जाय जाल्यार आनी कितलेशे जातले.